राजस्थानमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले, तर मध्य प्रदेशात तापमान 39 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त. उत्तर प्रदेशात धुक्यामुळे 7 वाहनांची टक्कर, 4 जणांचा मृत्यू. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. मार्चमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये दिवसाचे तापमान वेगाने वाढत आहे. राजस्थानमधील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये बाडमेरमध्ये सर्वाधिक 40.6 अंश सेल्सिअस आहे. तीव्र उष्णतेसोबतच 2 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटा जाहीर करण्यात आल्या आहेत आणि 19 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून मध्य प्रदेशात तीव्र उष्मा जाणवत आहे. ग्वालेर, चंबळमधील तापमान सामान्यपेक्षा 6 अंश सेल्सिअस जास्त राहिले. हवामान विभागाच्या मते 15 मार्च नंतर उष्णतेत आणखी वाढ होईल. मंगळवारी धार येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर इतर शहरांमध्ये 34 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले. मंगळवारी उत्तर प्रदेशात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते, परंतु आज सकाळी धुक्यामुळे लखनौ आणि कानपूरसह 15 शहरे व्यापली गेली. यामुळे शहाजहापूरमध्ये बस कारच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाला. उन्नावमध्ये 4 वाहनांच्या धडकेत 10 जण जखमी झाले. आज बिहारमधील 8 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये गोपाळगंज, बेगुसराय आणि नालंदा यांचा समावेश आहे. मंगळवारी सुपौलमध्ये सर्वाधिक तापमान 32.1 अंश सेल्सिअस होते. पटनामध्येही 32 अंश सेल्सिअस तापमान होते.